हॅलो, गुड मॉर्निंग, हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना. तर आज गुढीपाडवा आहे त्यामुळे मी काहीतरी स्पेशल जेवण केलं आहे. पनीरची भाजी, वरण, बटाट्याची भाजी, जीरा राईस, पुरी आणि फेवरेट माझं आमरस. यार, या गोष्टीसाठी मी खूप वेट करते. त्यानंतर ना आम्ही गेलो दुपारी म्हणजे ग्रॉसरी शॉपिंगसाठी. थोडंसं ऊन होतं पण आम्ही ग्रॉसरी शॉपिंगसाठी गेलो. तर मला काय माहीत, पायाकडे मी नेहमी बघते बाईक चालवताना. त्यानंतर आम्ही पोचलो डी मार्टलाच आम्ही ग्रॉसरी शॉपिंग करतो. तर असं वाटलं होतं की आज यार रश असेल, खूपच भेटेल गर्दी. पण नंतर आम्ही आत गेलो ना तर असं वाटलं काहीच नव्हते. म्हणजे जे वीकडेजला असते ना तेवढी गर्दी नक्कीच नव्हती. आणि जसं एंट्री केल्यानंतर आमच्या विनीशा मॅडमला लगेच चॉकलेट सेक्शनमध्ये जायचं असतं आणि फायनली तिने एक चॉकलेट सिलेक्ट करून, मम्मा मला हे घे. म्हणलं ठीक आहे, चल आपण घेऊया. त्यानंतर ही तिच्या डॅडीला बोलते की मला या ट्रॉलीमध्ये बसवा. त्यानंतर ही छोटी मोठी एवढी शॉपिंग केली. त्यानंतर हे सेक्शन यार मला खूप आवडतं यार. मी दरवेळेस गेली तर मी नेहमी काय ना काहीतरी बघत असते, काय नवीन आलं आहे, कुठली क्रीम आहे, कुठल्या लोशन्स आहे. आणि त्यानंतर हे फेवरेट आहे माझं यार, आफ्टर मॅरेज काय माहीत मला काय झालं आहे, ह्या भांडी आणि ग्लासं, टोपं, पॅन आणि सगळ्या गोष्टीमध्ये एवढा इंटरेस्ट आला आहे ना की मी जस्ट डीमार्टला गेली ना तर मला असं वेगळं काय दिसतं नवीन. कुठले भांडी कशी नवीन आली आहे, कशी आहे, वेगळी स्टाईलची आहे, या काही पण म्हणजे मला इतकं आवडतं ना यार. म्हणजे की वाव, की मी आता घेतेच असं होतं. आणि मग आता मला ही ग्लास घ्यायचा होता, काचेचा ग्लास घेतो, त्यामुळे मी हा ग्लास सिलेक्ट केला आहे. तर मी शोधतच होती. पण मला यार आफ्टर मॅरेज ना मला जास्त इंटरेस्ट या भांड्यांना आणि ग्लासचा आणि टोपामध्येच आला आहे, काय माहीत का. तर हे सगळी शॉपिंग झाल्यानंतर बिलिंगमध्ये मॅडमनी बघा काय आणलं आहे. तिला हे जिराफ आणि ते काहीतरी हातात पझल घेतले ते पाहिजे होतं. त्यानंतर आम्ही चाललो आहे बाय ऑटो, कारण ऑब्व्हियसली स्कूटी बाईकवर एवढ्या पिशव्या घेऊन पॉसिबलच नाही बसायचं. तर दरवेळेस आमचं हेच आहे. सो मी आता चाललो आहे घरी. बाय, काळजी घ्या.